नमस्कार, मी अंजली आचार्य अंजलीज ट्रॅव्हलकीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. स्वामीनारायण उर्फ सहजानंद स्वामी यांचे मूळ नाव घनश्याम पांडे. जन्म छपैयामध्ये 3 एप्रिल 1781, स्वर्गवास 1 जून 1830. स्वामीजी संप्रदायाचे संस्थापक भगवान विष्णूचे अवतार आहेत. स्वामी रामानंदजी त्यांचे गुरु होते. त्यांचे अनुयायी जगभर पसरलेले असून गुजराती समाजात यांचा प्रभाव जास्त आहे. शिक्षापत्री आणि वचनामृत हे स्वामी नारायण संप्रदायाचे मूळ ग्रंथ आहेत. यांची मंदिरे अहमदाबाद, वडताल, ढोलेरा, भुज, गदडा, जुनागड येथे आहेत. नाशिक येथील मंदिराच्या बांधकामाला प्रमुख स्वामी महाराजांनी चालना दिली असून वर्धमान स्वामींच्या प्रेरणेने पायाभरणी आणि उद्घाटन पूजा यांनी केली आहे. 2013 साली सुरू झालेल्या बांधकामाला संगमरवर आणि पिंक सँडस्टोन असे उच्च दर्जाचे दगड, शिल्पकला वापरली आहे. 20 डिसेंबर 2015 रोजी प्रमुख स्वामी आणि हजारो भक्तांच्या साक्षीने मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या मंदिरात सर्व देवदेवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. हे मंदिर 140 फूट लांब, 55 फूट रुंद आणि 78 फूट उंच आहे. यात 80,000 घनफूट गुलाबी आणि 15,000 घनफूट लाल दगडांचा वापर केला आहे. मंदिरावरील नक्षीकाम आकर्षक आणि सुबक आहे. नाशिक हे कुंभमेळा तीर्थक्षेत्र असल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी स्तंभावर विविध कलशांचे नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराच्या एकूण 5 शिखरांपैकी 3 मुख्य शिखर आणि 2 प्रासाद शिखर आहेत. प्रदक्षिणा मारणाऱ्या भक्तांवर ऊन, वारा, पाऊस यांचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून प्रदक्षिणा मार्ग बंद ठेवला आहे. मंदिराच्या घुमटावर स्वामीनारायण महाराजांच्या विविध दिलांचे नक्षीकाम करण्यात आले आहे. त्यांच्या शिकवणुकीमुळे भक्ती, शुद्धता, सेवा, नैतिकता या तत्वांचा प्रचार केला जातो. येथे नियमित पूजा, आरती, प्रवचने आयोजित केली जातात. मंदिर परिसरात सुंदर बगीचे, योग, ध्यान केंद्र, सांस्कृतिक सभागृह आहेत. श्री स्वामीनारायण यांचा जन्म 3 एप्रिल 1781 रोजी उत्तर प्रदेशातील छपैया या गावात झाला. बालपणापासूनच ते धार्मिक, आध्यात्मिक गोष्टीत रस घेत असत. लहानपणातच अनेक चमत्कार करून आपल्या बुद्धिमत्तेने आणि धर्मनिष्ठेने त्यांनी अनेकांना प्रभावित केले होते. वयाच्या 11व्या वर्षी स्वामीजींनी घर सोडून संन्यास घेतला होता. निळकंठ नावाने त्यांनी भारतभर धार्मिक यात्रा केल्या होत्या. 7 वर्षे नद्या, जंगल, पर्वत यामध्ये भ्रमण केले. अनेक साधू संतांच्या सहवासात राहून ज्ञान प्राप्त केले. 1800 साली गुजरात येथील वरुणीमधील रामानंद स्वामी निळकंठ स्वामींना भेटले आणि आपल्या शिष्यगणात त्यांना सामील करून घेतले. जे चांगलं आहे त्याचे ग्रहण केले तर आपण चांगली निर्मिती करू शकतो, स्वतःला चांगले बनवू शकतो, असा संदेश स्वामीनारायण यांनी दिला आहे. आता व्हिडिओ इथेच पूर्ण करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद, खूप खूप आभार.